मी माझे गुरुवर्य डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मृतीला मोठ्या कृतज्ञतेने अभिवादन करतो. ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आताच आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट डॉक्टर डी.व्ही. देशपांडे यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. खरं तर आप्पा आजच्या कार्यक्रमाला येणार होते, त्यांची इच्छाशक्तीही मोठी होती. मी पुण्याहून येतो कारण आजपर्यंत त्यांनी तसा कुठला कार्यक्रम चुकवला नाही. कारण गुरुविषयीचा एक अपरंपार असा आदरभाव आम्हा सगळ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहे. आमच्यासाठी त्यांनी काय केले हे आम्हाला माहिती आहे, पण आम्ही समाजासाठी काय करावं याची एक आचारसंहिता त्यांनी आम्हाला ठरवून दिली. मी तर आज ताईंना आवर्जून सांगेन की ताई, आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांच्याकडनं त्यांनी प्रबंध लेखन करून घेतले. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रबंधाचे ग्रंथही झाले. सर 60ला आले पण सरांच्या प्रबंधाचा काही ग्रंथ नव्हता. तेवढ्या सर्व विद्यार्थ्यांनी आम्ही ठरवलं की एक शिवसुमन नावाचा अंक काढायचा, ज्या अंकाच्या माध्यमातून 4 पैसे गोळा होते. दिला जातोय त्याचं मी वाचन करतो. आदरणीय श्री श्रीजी चिटणीस साहेब, साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारातर्फे आपणास गुरुवर्य ग्रंथमित्र डॉक्टर शिवाजीराव चव्हाण शिक्षण पुरस्कार देत असताना आम्हाला विशेष आनंद होतो. आमचे गुरुवर्य प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव चव्हाण हे जसे ग्रंथमित्र होते तसे ते लोकमित्रही होते. वाचन संस्कृतीच्या विकासासाठी प्रेरणा देणारे ज्ञान मंदिराचे देऊळ म्हणून त्यांच्याकडे गौरवानं पाहिलं जातं. लोककला आणि लोकसंस्कृती हा त्यांच्या संशोधनाचा आणि आवडीचा विषय. त्यासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलंच, पण त्या वाटेवरच्या अनेक कलावंत आणि अभ्यासकांना प्रकाश पथावर आणला. आणि म्हणूनच काय, त्यांना या प्रतिष्ठानला परिस्पर्श झाला आहे आणि हा पुरस्कार आम्हाला अनेक जणांना देत असताना प्रतिष्ठानला विशेष आनंद होतोय. गेल्या काही वर्षामध्ये सातारा नगरीमध्ये शिरीषजी आपण साहित्य, नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आपण मोलाचं योग हे जिवंत अभिनय नव्हते, कुणीही अभिनय केला असं वाटलेलं नव्हतं. तर अशा दिग्गज अभिनेत्री आणि ज्यांनीपेक्षा सातारा जिल्ह्यातल्या असलेल्या रेवणपूरच्या आपल्या योजने खरं तर हा एक दृष्टीनं पाहण्याचा पुरस्कार आहे, घरचा पुरस्कार आहे म्हणजे ते हरकत नाही. जेव्हा मी ज्योतिताईंना फोन केला तेव्हा त्याला लगेच संमती दिली की मी आवडीने या पुरस्कारासाठी आनंद मलाही वाटला. नंतर
एक मिनिट. ज्यांचा आज इथे सत्कार होत आहे असे सर्व सत्कार मूर्ती आणि कौतुक करण्यासाठी आपण उपस्थित राहिलेले आपले सर्व श्रोते. मी आपले आपले आपण सर्वांना माझा विनम्र प्रणाम. आज मात्र बाबांना इथे ज्येष्ठ कलावंत या पुरस्काराने सन्मानित केले. याबद्दल मी डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांचे विद्यार्थी निर्मित साहित्य कला विकास प्रतिष्ठानचे आभार मानतो. आज खरं बाबांनी प्रत्यक्ष हा पुरस्कार स्वीकारला असता तर आपला सर्वांनाच खूप आनंद झाला असता. पण त्यांच्या पश्चात सुद्धा त्यांचं कार्य आज सगळ्यांच्या लक्षात आहे. याबद्दल खरंच त्यांच्या कार्याला खूप कौतुक असं मला वाटतं. 1996 साली जसं प्रतिभा सरांनी सांगितलं की जेवणपटच बाबांचा सांगितलं. मी 96 साली बाबा ज्यावेळी साताऱ्यामध्ये आले, मूळचे ते कराडचे, त्यामुळे त्यावेळी 1996ला त्यांच्या वडिलांच्या सहाय्याने आमच्या आजोबांच्या सहाय्याने त्यांनी साताऱ्यात नवीन पट्ट्याचा बिझनेस चालू केला व अत्यंत कमी कालावधीतच त्यांच्या गुणांनी आणि जनसंपर्क आणि चित्र ठिकाणी यामुळे त्यांनी तो व्यवसाय वाढवला. आणि त्याचप्रमाणे त्यांनी कलेची सुद्धा साथ सोडली नाही. त्यांना कॉलेजपासून कलामध्ये आवड होती. ते कॉलेजमध्ये असल्यापासूनच कथाकथन आणि एक पात्री प्रयोग यामध्ये ते कॉलेजमध्ये अग्रेसर होते. त्यांनी कलेची प्रचंड आवड आणि शालेय जीवनापासूनच त्यांना ती आवड होती. अनेक स्पर्धांमधून त्यांनी बक्षिसे मिळवली व त्याचप्रमाणे
जातो. त्याच अतिग्रामीण भागात माझ्या आता 30 वर्षापूर्वी रिचर्ड कालेकर आणि त्यामुळे मी आज कदाचित तुमच्यासमोर आहे. आणि माझं स्वप्न आहे म्हणजे करवायचं की आपल्याकडे बाल साहित्य आणि बाल वाचनालय याकडे फार कमी काम आहे. वाचनालयाची खूप सर्व आहे. शिवाजीराव लोकांनी घेतलेलं आहे. आपण केलेला आहे. त्या पुरस्काराचं नाव आहे संशोधन पुरस्कार. आता यापूर्वी अनेक जणांना पुरस्कार दिला गेला असेल, माझ्याबरोबरही सरांना पुरस्कार मिळालेला आहे. तर यामध्ये बहुतेक संशोधक जे आहेत ते सर्व प्रबंध सादर करणारे आहेत. डॉक्टरेट्स काही जणांना मिळालेले आहेत, काही जण डॉक्टरेटची तयारी काही जणांची चालू आहे. माझं तसं काही नाही, माझं कुठलाही प्रबंध सादर केलेला नाही आणि मला काही प्रबंध तयारी केली नाही प्रबंधाची. पण माझं पुस्तक जे आहे ते दक्षिणेची महत्व आहे. हे पुस्तक मी आजपासून जवळपास 20 वर्षापूर्वी लिहिलं. 27 जुलै 2002 साली त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. त्याची दुसरी आवृत्ती 5 जानेवारी 2022 साली प्रकाशित झाली. तर माझा परिचय करून देताना जवाहरलाल नेहरूवरती माझा अभ्यास आहे. मी सातत्याने 1997-98 सालापासून जवाहरलाल नेहरूवरती मी महाराष्ट्रावर भाषण देत आहे. ते लोक तेव्हा मला विचारायचे असतात, नेहरूवरही बोलतात का आजकाल? म्हणजे नेहरूवर व्याख्यान दिलं जातं. याची समज 1998-99 साली समज तुम्हाला असं वाटतं की आजच्या जे 2014 आहे, पण त्याच्या पूर्वीची पार्श्वभूमी सुद्धा असंच आहे की नेहरूवर तो व्याख्यान देण्यासाठी कुणी आमंत्रण करत नव्हतं. हां, हे ठीक आहे की 2014 नंतर मला आमंत्रण वाढलं, आवर्जून नेहरूवर बोला, आम्हाला तुमच्याकडून नेहरू ऐकायचं आहे. हे एक आजच्या दिनाचं कधी म्हणायला हरकत नाही. परंतु 97-98 साली असं काय बदललं की ज्यामुळे मला माझ्या लेखनाचा, माझ्या वाचनाचा ट्रॅक बदलला. त्याच्यात आवर्जून नाव घेतले मला पत्रकार डॉक्टर वैशाली चव्हाण यांनी भेट दिले. खूप दिवसापूर्वी त्यांनी लिहिलं होतं. ते पुस्तक आहे पद्मजा पाठक आणि माधव नेरुरकर यांचं 12 दाखल पुस्तक आहे, राजहंस प्रकाशन. अशा या महान नायकाने पावन झालेली ही नगरी आणि त्या नगरीमध्ये हा पुरस्कार मला मिळत आहे, याबद्दल आनंद होतच आहे. गुरुवर्य डॉक्टर शिवाजीराव चव्हाण विद्यार्थी निर्मित साहित्य कला विकास प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीनं हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. त्यांच्या वतीनं ज्येष्ठ कलावंत पुरस्कार, संशोधक पुरस्कार, ग्रंथशिक्षक पुरस्कार गेली 22 वर्ष दिला जात आहे. खरोखरच सध्याच्या या धावपळीच्या जगामध्ये साहित्याचं, वाचनाची आवड, साहित्याची आवड कमी होत आहे आणि दुर्दैवाने या 2 वर्षाच्या कोरोनाच्या काळात मुलांच्या हातामध्ये मोबाईल आलेला आहे. पुस्तक वाचन कमी झालेलं आहे, मोबाईलकडे जास्त लक्ष दिलं जात आहे. आम्ही शिक्षक आहोत, त्याचा परिणाम आता आम्ही बघत आहोत काय होत आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये या साहित्य कला विकास प्रतिष्ठाननं हा उपक्रम चालू ठेवलेला आहे. गेली 22 वर्ष चालू ठेवलेला आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे. समाजामध्ये दिशा देण्याचे काम, आमच्यासारख्या संशोधकांना प्रेरणा देण्याचं काम, जबाबदारीची जाणीव करून देण्याचं काम या पुरस्कार अध्यापक म्हणून काम करत आहे. विषय माझा कॉमर्स आहे. गेली 20-25 वर्ष मी कॉमर्समध्ये शिकवत आहे. परंतु जेव्हा मी कडेपूर कॉलेजला होतो तेव्हा प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटील सर, बाबुराव गुरव सर किंवा इतर जे काही मराठीतील वक्ते होते त्यांचे व्याख्यान ऐकत होतो. मनामध्ये मराठीची आवड निर्माण झाली आणि पुणे विद्यापीठातून MA मराठी पूर्ण केलं. हळूहळू मुंबई पण मला ॲट द सेम टाईम असं म्हणावं वाटतं की आपण एखादा समारंभ घडवून आणतो, आपण समारंभ प्रिय होतो आहोत का? आपण अभ्यास प्रवृत्तीने जर काही कार्यक्रमाची आखणी केली तर महत्त्वाच्या
त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे सगळ्यांना बोलण्यासाठी सांगितलं दिलं तर आणखी ते होऊ शकतं. तर सेमिनार सारखं जर शोधून ठेवलं तर कदाचित आणि विषय आपले जे असतील ते दिले आणि मग त्या व्यक्तीला आपण द्यायची ठरली असं त्यांना देता येते. पण त्या निमित्ताने एक चांगलं आदान प्रदान तर त्यामुळे मला ही एक सूचना फार करावीशी वाटते. कारण तुमचं काम इतकं तुम्ही सर्वप्रेमी आणि इतकं मनापासून करतात की मला हे बोलल्याशिवाय राहत नाही. किंवा सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि असंच काम पुढे चालत राहते आणि या कामामध्ये आणखी वेगवेगळ्या प्रकारची प्रगती होऊ दे म्हणजे जास्तीत जास्त लोक इन्व्हॉल्व्ह होतील अशा पद्धतीने आपण काही करू शकतो का याचा पण आपण विचार करूया. आणि माझी काही मदत लागली तर आप बोलते. थँक्यू व्हेरी मच. या सगळ्या पुरस्कार विजेत्यांमध्ये प्रत्यक्ष संबंधही आला आहे. काहींची लावण्याची सोबत करायची प्राध्यापक शरद पाटील पण शरद पाटील नावच असं आहे की ते महाराष्ट्राला होते. कारण 2 शरद पाटील मला चांगले माहिती उभ्याला होते आमचे दुसरी बिर्दे ते अतिशय काय म्हणतात ॲक्टिव्ह आणि एफिशियंट असे आमदार होते शरद पाटील. नावं तर काय नाही पण आपलं बाकीचे जे पुरस्कार देणारे लोक आहेत त्याच्यापैकी दोघीताई तर घरातल्याच आहेत. त्यांच्याच घरामध्ये त्यांना आम्ही चळवळीमध्ये आलो 74च्या आसपास. त्याच्यानंतर देवी शिबिरं त्यांच्या घरामध्ये झाली. त्या प्रत्येक शिबिरावर आणि नगर डोंगर दरवर्षी साताऱ्याला 75 ते 180 या काळामध्ये दरवर्षी येत असते. शिबिर असतं 2-3 दिवस शिबिर असते महाराष्ट्राच्या कार्यकर्त्यांसाठी आणि 1 दिवस स्वतंत्र साहित्य चर्चेसाठी आपण बोलवलेलं असतं. आमच्या दरडगंडीमध्ये यांचा लागलेला आहे तो आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला आहे. खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे. मी फार वेळ न घेता व्यासपीठावरील आणि समोरील सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर. ग्रंथमित्र शिवाजीराव चव्हाण पुरस्कार काय ज्येष्ठ कलावंताला जो देण्यात येतो तो आज मला देण्यात येणार आहे. याबद्दल मला फार आनंद वाटतो आणि हे प्रतिष्ठानचं काम ज्या पद्धतीने चाललं आहे समाजामध्ये ज्या काही सांस्कृतिक घटना घडतात सामाजिक महत्त्वाच्या घटना घडतात त्यासाठी जे काम चाललेलं आहे त्याच्याविषयी मला इथे मी आले आणि मला माहिती मिळाली आणि मला फार बरं वाटलं की एका मोठ्या काम करणाऱ्या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो आहे. आम्ही जे काही थोडंफार सामाजिक काम फिल्मच्या माध्यमातून करतो त्याविषयी थोडं तुम्हाला सांगावंसं वाटतं आहे. कारण आपला भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर ज्या गतीने आपल्याकडे एकंदर सर्व बाबतीमध्ये भारत हा देश खूप व्यामिश्र आहे. वेगवेगळ्या जाती जमाती आणि या सगळ्यांनी एकत्र सुखाने नांदायचं असेल. स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा या गोष्टी तर चालूच होत्या. परंपरागत चालत आलेल्या गोष्टी आहेत आणि या गोष्टींमधून माणूस म्हणून स्वतःला उन्नत कसं करायचं एकमेकांशी संघर्ष न करता एकमेकांना समजून घेत कसं जगायचं याचे दृष्टिकोन देणारे खूप मोठमोठे महामानव म्हणूया आपण असे आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहेत. आंबेडकर तर सर्वांना माहिती आहेतच आणि असाच एक फार महत्त्वाची व्यक्तिमत्व मला वाटतं ते म्हणजे हमीद दलवाई. हमीद दलवाई हे मुस्लिम समाजातून आलेले पण कुठलेही जाती धर्म न मानणारे आणि सगळ्यांसाठी जीवतोड काम करणारे समाजासाठी जीवतोड काम करणारे असे आपल्यामध्ये आपल्या भारताला लाभलेला हा एक सुपुत्र आहे असं म्हणायला पाहिजे. तर या माणसाबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे असं माझ्या लक्षात आलं आणि त्यांनी इंधन नावाची एक कादंबरी लिहिली आहे जी पुष्कळशी आत्मचरित्रात्मकच आहे. तर त्याच्यामध्ये त्यांचं जगणं कसं होतं कोकणातल्या मुस्लिम कुटुंबाचं जगणं कसं होतं याच्यावर खूप मोठा प्रकाश पडतो आणि मग त्याच्यामध्ये सर्व लोकांना एकत्र आणण्यासाठी धडपडणारा एक भावनाप्रधान असा तरुण
आणि चैतन्याने भरलेला असा एक तरुण आपल्याला आपल्या डोळ्यासमोर येतो. आणि ते पुस्तक मी तर प्रत्येक तरुण मुलाला अशी कळकळीची विनंती नाही करणार, आज्ञा करीन, माझा केस पांढरे झालेत त्यामुळे, की त्यांनी जरूर इंधन हे पुस्तक हमीद दलवाईंचं वाचावं. तर सांगण्याचा मुद्दा असा की राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारामधून मला खूप लवकर वयाच्या खूप सुरुवातीच्या काळामध्ये, तारुण्याच्या काळामध्ये हमीद दलवाईंविषयी माहिती झाली. आणि मग पुढे मी माझं काम करत राहिले कलावंत म्हणून. आणि मग मी पुण्याला जेव्हा स्थायिक झाले तेव्हा मला वाटलं की काहीतरी मी असं केलं पाहिजे की जे मलासुद्धा वाटेल की येस मी हे केलं. तर मग त्यातून एकदम मला पहिलं नाव माझ्या डोळ्यासमोर आलं की येस, हमीद दलवाई. हमीद दलवाईंवर मला डॉक्युमेंटरी करायची. हमीद दलवाई हा माणूस मला लोकांच्यापर्यंत पोचवायचा आहे. ज्या पद्धतीचं काम त्यांनी केलं, जे धोके पत्करले, कारण जातीय धार्मिक काम करताना भारतामध्ये किती धोके येऊ शकतात हे आपल्याला माहिती आहे. तर असं सगळं असताना हा इतका निडर निर्भय माणूस उठतो आणि कामाला लागतो. आणि तो नुसता कार्यकर्ता नाही आहे, तो एक अतिशय क्रियाशील लेखक आहे. आणखीन म्हणजे त्यांच्याविषयी सांगाव्या तेवढ्या गोष्टी कमी आहेत, कारण इंधन वाचलं की ते माणूस म्हणजे काय आहे ते कळतं आपल्याला. तर त्यांना एकंदर सर्व समाजाविषयीची एक त्यांच्या मनामध्ये माणूस म्हणून जगण्याचं जे एक वैभव असतं ते त्यांना कळलं होतं. माणूस म्हणून माणसाने कसं जगावं हे त्यांना कळलं होतं. आणि तसं प्रत्येक माणसाला जगता यावं यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यभर खूप प्रयत्न केले. आणि हे प्रयत्न सर्वसामान्य तरुणापर्यंत, विशेषतः सगळ्यांपर्यंत पोचलेच पाहिजेत, पण तरुणांपर्यंत पोचले पाहिजेत असं मला वाटलं. आणि म्हणून मी त्यांच्यावर डॉक्युमेंटरी बनवावी असा विचार केला मनाशी. आणि मग आम्ही झपाटल्यासारखे त्या गोष्टीच्या मागे लागलो. नसीरुद्दीन शाह हा माझा NSDचा बॅचमेट आहे. तर त्याला आम्ही विनंती केली की तू आमच्या या फिल्ममध्ये सामील हो, म्हणजे आमच्या फिल्मला आपोआप एक स्टेटस मिळेल, लोकांनाही बघावं असं वाटेल आणि लोकांना ऐकावं असं वाटेल. नुसतं बघायचं नाही आहे, ऐकायचं आहे. तर असं सगळं आम्ही ते जुळवून आलं आणि ते जुळलं. कधी कधी गोष्टी योगायोगाने घडून जातात, तसं ते होऊन गेलं. आम्ही सर्वांनी आमची भावनिक शक्ती लावली होती त्याच्यामागे आणि त्यामुळे हमीद दलवाईसारखी एक माहितीपट आमच्याकडून बनला. आणि मग नंतर मी असंच ठरवलं होतं की मी ठिकठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाईन, जितकी कॉलेजेस आहेत तिथे जाऊन कॉलेजच्या लोकांना विनंती करायची की तुमच्या इथे आम्हाला ही फिल्म दाखवायची आहे, तुमच्या तरुण मुलांना इथे आणून बसवा. आणि मग तसे प्रयत्न आम्ही केले सुद्धा. म्हणजे बेळगावपासून मी बेळगाव, कोल्हापूर अशा अनेक ठिकाणी मी हिंडले, कराड, अनेक ठिकाणी आमचे फार उत्तम प्रयोग झाले, नागपूर, बऱ्याच ठिकाणी गेले मी. आणि मग नंतर असं लक्षात आलं, मला काही लोकांनी असं सुचवलं की हे तू जर ह्याच्यावरती टाकलंस नेटफ्लिक्सवर तर ते जास्त जगात सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचेल. त्यामुळे मग नंतर ते यूट्यूबवरती फिल्म टाकण्यात आली. पण अजूनसुद्धा मला असं वाटतं की ठीक आहे, घरात बसणाऱ्यांनी ती यूट्यूबवर अवश्य बघावी, पण तरुण मुलांचं जेव्हा काही ॲक्टिव्हिटीज चालू असतात, सोशल ॲक्टिव्हिटीज चालू असतात, अशा मुलांनी एकत्र बसून ती फिल्म बघावी, त्याच्यावर चर्चा करावी. त्यातून एक नवीन समंजस समाज निर्माण व्हायला निश्चित मदत होईल असं मला वाटतं. आणि त्यासाठी मी हमीद दलवाईंची फार फार ऋणी आहे की त्यांच्यासारखा माणसाविषयी मला थोडंफार माहिती होतं, त्यातलं काही मी लोकांपर्यंत पोचवू शकले याचा मला आनंद वाटतो. एक तर माझं शिक्षण 7वी ते 11वी कन्या शाळेमध्ये झालं सातारच्या. शनिवार पेठेमध्ये गोडबोल्यांच्या वाड्यामध्ये आम्ही राहायला होतो. तो सगळा काळ फार सुंदर होता. आणि माझ्या भावाचा मित्र सुभाष धेमरे, तो पण सातारचाच. त्याच्याशी पुढे मी लग्न केलं, त्यामुळे मी आणखीन सातारची झाले. आणि त्यामुळे सातारशी एक खूप वेगळं भावनिक आणि सामाजिक कामाचं असं पण नातं आहे. कारण माझ्या आईनी इथे महिला मंडळ सुरू केलं. जोपर्यंत आम्ही इथे शिकत होतो तोपर्यंत माझी आई, कारण जातीची रक्ताची कार्यकर्ती म्हणतात तशी होती. आणि रेहमतपूरमध्येही तिने खूप काम केलं होतं. म्हणजे मांगवाड्यामध्ये जाऊन मुलांना एक गोळा करणं, त्यांची बालवाडी चालवणं, इथपासून सर्व राष्ट्रसेवा दलाचा मोठा संस्कार आमच्या सर्व कुटुंबावर आहे. तर तो माझ्या आईवर अर्थातच होता. आणि त्यामुळे सामाजिक काम हे जणू काही घरचंच काम आहे अशा पद्धतीने माझ्या आईवडिलांचं आयुष्य जाताना मी पाहिलेलं आहे. तितकं जरी मी करू शकले नाही तरी काहीतरी करू शकले असं मला वाटतं. आणि हमीद दलवाई ही त्यातली एक मोठी अचिव्हमेंट आहे असं त्यामुळे मला वाटतं की जणू काही माझ्या आईवडिलांना सुद्धा मी एक काय म्हणायचं ते
दान दान नाही म्हणायचं त्याला, एक ऑफरिंग दिलेलं आहे असं म्हणता येईल. ऑफरिंगला आता मराठीत काय म्हणायला पाहिजे, भेट दिलेली आहे असं म्हणायला पाहिजे. तर आणि त्यामुळे सातारशी खूप जवळचा संबंध आहे. सगळे माणसं माझी साताऱ्यात नातेवाईक खूप आहेत. आणखीन साताऱ्यात आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीजसुद्धा बऱ्यापैकी केलेली होती त्या काळामध्ये, जोपर्यंत इथे होते त्या काळामध्ये. आणि शाळेमध्ये मला आठवतं आहे की नेहमीच मला नृत्य आणि नाटक या विषयामध्ये काही ना काही ढाल वगैरे मिळवायची शाळेला, ती आम्ही मिळवून देत असू. आणि माझी बहीण पण होती. तर कन्या शाळा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझा भाऊ होता. आणि कॉलेजमध्ये माझा मोठा भाऊ दिलीप देशपांडे, जो रहमतपूरला डॉक्टर म्हणून बरेच वर्ष कार्यरत होता. दुर्दैवानं गेल्याच वर्षी तो गेला. तर असं आमचं एक सातारा म्हणजे माझ्यासाठी एक कुटुंबच असल्यासारखं आहे. खूप दिवसांनी या कुटुंबात मी पुन्हा पाऊल टाकलेलं आहे. सो मला फार आनंद वाटतो आहे की हे सगळं तुमच्यापर्यंत पोचणार आहे या माध्यमातून.